राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. उमेदवार आज राजसाहेबांची भेट घेतली. काय भेटीदरम्यान चर्चा झाली, काय सांगा? राजसाहेबांची भेट मी आशीर्वाद घ्यायला. आता मी निवडणुकीला उभी आहे. शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे, म्हणून राजसाहेबांचा आशीर्वाद घ्यायला मी आले. तसं बघायला गेलं तर राजसाहेबांबरोबर मी 20 वर्षापूर्वी काम केलेलं आहे. हे इथे जे माई मंगेशकर उद्यान आहे ते मी राज ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे आणि इंदुमती मालगावकर आम्ही तिघांनी मिळून हे माई मंगेशकर उद्यान केलं. म्हणजे अगदी लता मंगेशकरजींकडे फंड आणण्यापासून राजसाहेब आमच्याबरोबर आले. आणि राजसाहेब आम्हाला काही लांबचे नाही आहेत, आमच्या विभागातलेच आहेत. आणि मी नगरसेविका असताना सुद्धा कितीतरी वेळा ते मला फोन करायचे, ती नव्हती तरी मी सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. काही म्हणजे कशा करता माती इथे पुरते आहे किंवा काय आहे या अशा कामाकरता ते मला कधीतरी फोन करायचे आणि मी सुद्धा कधीतरी त्यांना कामाकरता फोन करायचे. त्यामुळे काही नवीन नाही आहे राजसाहेब आम्हाला, फक्त आज त्यांचा आशीर्वाद घ्यायला. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्वांचं लक्ष शिवाजी पार्कच्या सभेकडे असणार आहे. शिंदे सेनेकडून शिवाजी पार्कवरती अर्ज करण्यात आला, तुमच्याकडून देखील अर्ज करण्यात आला आहे, देखील अर्ज करण्यात आला आहे. शिवाजी पार्कवरती सभा होणार का राज ठाकरे आणि उद्धव मोदी भावांची? जरूर होणार, का नाही होणार. हे आमचं होम पिच आहे. म्हणजे मी इकडची उमेदवार असली तरी गेले अनेक वर्ष पहिली सभा कुठच्या पक्षाची या शिवतीर्थावर झाली आहे. 66 सालापासून आमच्या इथे सभा होतात आणि आता यापुढेही होत राहील. त्यामुळे परवानगी आता परवानगी मिळणार नाही असं नाही. काही राजकारण केलं तर कल्पना नाही आहे, पण मला असं वाटतं समोरची लोक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की आपल्याला परवानगी द्यायला पाहिजे. आणि महानगरपालिका मला वाटतं जरूर दरवर्षी आम्हाला दसऱ्या मेळाव्याला परवानगी देते, तर ह्या वेळेला देखील परवानगी दिल्याशिवाय महानगरपालिका राहणार. धन्यवाद. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.